करमाळा तालुक्यातील वीट गावावर शोककळा. 3 वर्षाचा चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू. करमाळा तालुक्यातील वीट येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तुकाराम बीज उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. एका 3 वर्षाच्या चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वीट गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी वीट येथील श्री रेवणनाथ महाराज मंदिर तुकाराम बीज निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी मंदिरात फुले टाकण्याचा कार्यक्रम सुरू असताना समर्थ आनंद भिसले हा 3 वर्षाचा चिमुकला अचानक बेपत्ता झाला. समर्थ कोठे गेला याचा नातेवाईक यांनी शोध सुरू केला. तो कोणासोबत गेला आहे का किंवा कोणाला दिसला आहे का याबाबत सोशल मीडियाचाही आधार घेण्यात आला. नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. मात्र काही तासानंतर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नागाईच्या विहिरीत समर्थचा मृतदेह आढळून आला. तो खेळता खेळता विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून मृत समर्थ हा संजय बेसले यांचा नातू आणि आनंद बेसले यांचा मुलगा होता. घराण्यातील या चिमुकल्यांच्या अशा अकाली जाण्याने बेसले कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण वीट गावातील व्यवहार बंद झाले व गावावर शोककळा पसरली. एका निरागस बालकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.